नक्कीच नाही. तुम्हाला आम्ही तर भरपूर पैसे आहेत आमच्याकडे, आम्ही भरपूर सुखी आहे. एवढी प्रगती करून सुद्धा प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे, काय हो, जन्म, मृत्यू, म्हातारपण, आजारपण याच्यावर काही उत्तर निघालंय का आजपर्यंत? कोणी अमर झालाय का? एवढी प्रगती काय कामाची? तुम्ही म्हणताय की एवढं आम्ही चंद्रावर गेलो, आम्ही अणुबॉम्बचा शोध लावला, आम्ही हे केलं ते केलं. या गोष्टींची काय असा विषय आहे. आणि म्हणून ते विचारतायत की आजची शिक्षण पद्धती काय कामाची आहे, असा प्रश्न उपस्थित केलाय. आत्महत्या वाढत आहेत, बलात्कार वाढत आहेत पूर्वीपेक्षा, व्यभिचार वाढत आहेत, नशापान, दारू पिण्याचं प्रमाण वाढत आहे, जेलमधल्या कैद्यांची संख्या वाढत आहे, जुगार खेळणारे वाढत आहेत, ऍक्सिडेंटची संख्या वाढत आहे, बालमृत्यूचं प्रमाण आहे कमी घट, लवकर म्हातार होतोय आपण. मग आजचं शिक्षण एवढं वाढून सुद्धा या गोष्टींना कुठं उत्तर भेटलंय का? नाही भेटलंय. आणि म्हणून या ठिकाणी विद्या आणि अविद्या, आपण नेमकं खरंच विद्येचं अवलंबन केलं का? हे खरं जे आपण शिकलो ते आपल्या कामाचं होतं का? ते सुखी करण्यासाठी होतं का? हा एक प्रश्न उपस्थित होतो. आणि म्हणून या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे की जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोषाणुदर्शनम, याला पूर्ण विराम मिळाल्यानंतरच बाकीच्या गोष्टी होतात सगळ्या. ते सगळं काही त्याच्यासाठी काहीच होऊ शकलं नाही. बाकीच्या मग गोष्टी आहेत, जसं की एखाद्याचं नाक नाहीये तर त्याला प्लॅस्टिक सर्जरी करून नाक लावलं, हे काही उत्तर नाहीये ना, समजलं का? हे टेम्पररी उत्तर आम्ही काढलं. तर विषय असा आहे की जीवनामध्ये दुःख असायला पाहिजे की नाही? तुम्हाला काय वाटतं? थोडंसं आपण चर्चा करूया. जीवनामध्ये दुःख असायला पाहिजे की नाही? तुम्हाला काय वाटतं? कोणाकोणाला वाटते पाहिजे? बरं, इकडे काही जण हात वर केलेला आहे, इकडे पण. बरं, आता एक जण सांगा मला, का दुःख पाहिजे? काय काय कशासाठी पाहिजे दुःख तुम्हाला? लोक माझ्या पुढे म्हणताय फक्त बरं, सुखाची किंमत नाही कळणार म्हणून दुःख पाहिजे. बरं, अजून काय उत्तर असू शकतं? दुःख आल्याशिवाय भगवंत समजणार नाही, भगवंत आठवणार नाही. बरं, कोणती महाराणी असंच म्हटली. बरं, ठीक आहे. आणि काय नेक्स्ट? दुःख का पाहिजे तुम्हाला? दोन्ही पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे दोन्ही पाहिजे. ठीक आहे. तर पहा, हे जे दुःख आहे हे दुःख का आलं पाहिजे? दुःख, अनेक लोकांनी दुःख मागितलंय जे संत महान होऊन गेले. दुःख म्हणजे नेमकं काय आहे? खरं तर सर्वत्र दुःखच आहे. पहिली गोष्ट, या जगामध्ये सुख नावाची संकल्पना नाही, हे मान्य करायला पाहिजे थोडस. जसं रस्ता आहे, त्या रस्त्यावरती भरपूर खड्डे आहेत, खड्ड्यांचाच रस्ता आहे पूर्ण. कुठं तरी थोडस मऊ आहे, सरळ आहे. आणि जेव्हा गाडी खड्ड्यातनं खट 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 आली, मग थोडस बरं वाटते, हा रस्ता चांगला लागला असं म्हणेपर्यंत रस्ता परत खराब येतोय. म्हणजे ते थोडासा जो सरळ रस्ता आहे ना, थोडासा, त्याला आम्ही सुख म्हटलेला आहे. पण तसं ऍव्हरेज काढलं तर सगळाच रस्ता पूर्ण खड्ड्याचाच आहे. कुठं तरी थोडस जाणवतंय की सुख आल्यासारखं, चांगला रस्ता आला की वाटतं की थोडं सुख आहे. पण खरंच इथं कुठंही चांगला रस्ता नाहीये, पूर्ण खड्ड्यांनी भरलेलाच रस्ता आहे. परंतु जीवात्मा कधी कधी असा विचार करतो. असं आम्ही काल येत होतो इकडं आंध्र प्रदेशवरून, तर गुरुजी गाडी चालवत होते, तुकाराम प्रभूजी, आणि आळीपाळीनं गाडी चालवायची. तर विजय प्रभू एकदा गाडी चालवायची आणि ते एकदा. विजय प्रभूंनी गाडी घेतली की हायवे लागायचा एकदम, आणि गुरुजींनी गाडी घेतली की साधा कच्चा रस्ता यायचा. कंटिन्यू शेवटपर्यंत असंच झालं. गुरुजी म्हणायचे माझ्या नशिबात सगळं असलंच आहे. तर खड्ड्यानेच भरलेला माझा रस्ता सारखं. सांगण्याचा उद्देश हा होता
की मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख येतंय, तर या दुःखाची कारणं काय आहेत, हे दुःख मनुष्याला नेमकं येतं कसं काय, थोडीशी चर्चा करायला पाहिजे. याचं स्वरूप समजून घ्यायला पाहिजे की दुःख कसं येतं. तसं भगवंताची ही इच्छा आहे की आपल्या जीवनामध्ये दुःख यावं. भगवंताची इच्छा आहे की आपल्या जीवनामध्ये दुःख यावं. कसं काय? कुठल्या आईला असं वाटतं का, कुठल्या वडिलांना असं वाटतं का की बाबा माझ्या जीवनामध्ये दुःख यावं, माझ्या मुलाच्या जीवनामध्ये दुःख यावं? पण भगवंताला सुद्धा असं वाटतं की यांच्या जीवनामध्ये दुःख यावं. कसं यावं, थोडीशी चर्चा. स्वामी श्रील प्रभुपाद एक सुंदर कथा सांगतात. ती कथा अशी आहे, एकदा एका घरामध्ये 5 मुली असतात, 10 मुली असतात आणि 1 मुलगा असतो. मग या व्यक्तीच्या 10 मुलींची लग्न होतात, माहेरी जातात, आणि जो मुलगा आहे त्याचंही लग्न होतं. जेव्हा 10 मुली लग्न होऊन जातात, त्या 10 मुलीमध्ये उन्हाळ्याची सुट्टी आहे, समजा 1 महिन्याची सुट्टी आहे, एकच भाऊ आहे. मग 10 मुलींचं लग्न झाल्यानंतर त्या 10च्या 10 मुली आपला परिवार घेऊन, नवरा मुलं बाळ सगळे घेऊन वडिलांकडे येतात. उन्हाळ्याची सुट्टी आहे, मामाच्या गावाला जाऊया. मग सगळे मामाच्या गावाला आलेले आहेत. मग त्या ठिकाणी मामा परेशान आहे आणि आजोबा पण परेशान आहे. कारण 1-2 मुलं ठीक आहे, 10 मुली आणि त्यांचे परिवार सगळे उन्हाळ्याच्या सुट्टीला आलेले आहेत. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीला आल्यानंतर 1 महिना झालं तरी सुद्धा कोणी हालायला तयार नाही. मग 1 महिना झाल्यानंतर आजोबांना प्रश्न पडतो, अरे जाणार कधी? कारण पाहुणा हा 2 दिवसाचा छान वाटतो. हे जाणार कधी म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ते म्हटले, एक आयडिया काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. त्या मुलाला सांगितलं की तू काहीतरी कर म्हटले की जेणेकरून हा व्यक्ती, हे लोक जातील निघून. ते म्हणले, बाबा तुम्ही चांगले चांगले गुलाबजामुन, जिलेबी आणि पुरी, आमरस सगळं खायला घालताय म्हणले, उन्हाळ्याचे दिवस आहेत, हे जातील कसे म्हणले? 2 मिनिटाचं काम आहे म्हटले. दुसऱ्या दिवशी त्यांनी फक्त भात, भाजी आणि वरण बनवलं, चपाती पण नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 परिवार त्यातले गायब. त्यानंतर कथा नीट आहे का? त्यानंतर 5 परिवार शिल्लक राहिले. तरी टेन्शन आहेच. ते म्हणले 5 तरी कटले म्हणले, आता अजून 5 बाकी आहेत, काय करायचं? तिसऱ्या दिवशी त्याने त्यातली भाजी पण कॅन्सल केली, फक्त भात आणि डाळ वरण ठेवलं. तिसऱ्या दिवशी त्यातल्या 3 जोड्या निघून गेल्या, 3 परिवार निघून गेले. खाली किती शिल्लक राहिले? 2 परिवार शिल्लक राहिले. मग ते 2 परिवार आहेत, म्हणले आता काय करायचं? चौथ्या दिवशी भावानी काय केलं, फक्त भातच बनवला, डाळ बनवलीच नाही. तर कोरडा भात खाईल कोण? तर त्यातला 1 परिवार निघून गेला. शिल्लक राहिला फक्त 1 परिवार शिल्लक राहिला. मग 1 परिवार शिल्लक राहिल्यानंतर त्या ठिकाणी आजोबा म्हणले, अरे हे कधी जाणार? महिना झालाय म्हणले, हे कधी जाणार म्हणले. तर म्हणले आता आयडिया करायला लागते. याला भातावर आणून सुद्धा अवघड झाले, जाईना झालंय. 5व्या दिवशी ते झोपला होता परिवार. भावाने एक काठी घेतली आणि पकडायला सुरू केली. बदलल्यानंतर मग त्याने घर सोडले. असेही काही पाहुणे तुम्हाला अनुभव असेलच, जातच नाहीत लवकर. आणि मग 5व्या दिवशी ते सगळं निघून गेले काठीनं मारल्यानंतर. आता माझा प्रश्न आहे तुमच्यासाठी, हे जे काठीनं मारणं आहे हे दुःख आहे. आपण जेव्हा या जगामध्ये जन्म घेतलेला आहे, तर या जगामध्ये समजा फार थंडी वाजते, फार थंडी वाजते, ब्लँकेट द्या. कुणीतरी ब्लँकेट दिलं तर बरं वाटते. फार गरम होते, फार गरम होते, लगेच AC लावा, कूलर लावा. कोणीतरी ते दिलं की बरं वाटतं. या जगामध्ये जेवढ्या फॅसिलिटीज आपण वाढवतोय, जेवढं आपण सोयी सुविधा वाढवतोय, तेवढं इथं राहण्याचं आम्हाला बरं वाटतं. बरोबर आहे का? इथं जास्त वेळ राहू शकतो. तुम्हाला जर इथे फार गरम व्हायला लागलं तर तुम्हाला कधी एकदा निघून जावं असं होईल, बरोबर आहे?
पण इथे जर आम्ही छान AC रूम बांधली तर मग काय होईल? बऱ्याच वेळ चालू दे म्हणणार प्रवचन, घरी जाऊन तर काय उकडतेस. म्हणून शास्त्र असं बोलतंय की तुम्ही या जगामध्ये कशासाठी प्रकट झालेला आहात, इथं का आलाय आपण, थोडस जाणून घ्या. इथे राहण्यासाठी नाही आलो आपण. दिस इज नॉट परमनंट प्लेस. आपलं परमनंट प्लेस कुठं तर दुसरीकडे आहे आणि तुम्ही इथे राहण्याचा विचार करताय. मग जर तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडल्या, तुमच्या आयुष्यामध्ये कधीच दुःख नाही आलं, तर तुम्ही इथेच राहण्याचा विचार कराल. बरोबर आहे का? तुमचे जर मामाने भरपूर, आजोबाने तुम्हाला भरपूर काही दिलं, तर तुम्ही इथंच उन्हाळा सुट्टी काही इथंच, पुढचं शाळेला ऍडमिशन इथंच घेऊया. म्हणून या जगामध्ये दुःख नावाची संकल्पना आहे. पदम पदम यत विपदम. प्रत्येक पावला पावलाला दुःख आहे. मुंगी चावल्यापासून ते मग साप चावल्यापासून ते मग नंतर मानसिक त्रास, शारीरिक त्रास, बरेच काही त्रास. आणि म्हणून भगवंतानी दुःख हे बनवलेलं आहे. इथं लाता खाल्ल्याशिवाय, मायेच्या लाता खाल्ल्याशिवाय माणूस सुधरत नाही. तो बाहेर पडायला नको म्हणत नाही. त्या पाहुण्याला जेव्हा मारलं तेव्हा तो निघाला घरात. समजलं का तुम्हाला? अशा प्रकारे आपल्याला जेव्हा दुःख होतं, जेव्हा त्रास होतो या संसारामध्ये, त्यावेळेला समजून घ्यायला पाहिजे मला दुःख का होतोय, मला त्रास का होतोय म्हणून रडायला नाही पाहिजे, तर भगवंतांचा धावा करायला पाहिजे. भगवंता आम्हाला यातून बाहेर काढा आणि आम्हाला तुमच्याकडे घेऊन चाल. समजलं का? म्हणून दुःख येतं माणसाच्या आयुष्यामध्ये, पण त्या दुःखातनं रडायचं नाही, तर हे भगवंतांकडे जाण्यासाठी दुःख आलेलं हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि जर जास्त सोयी सुविधा झाल्या तर मग माणसं इथंच रमून जातील. आणि तसाही प्रयत्न चालू आहे माणसांचा. अणुबॉम्बचा शोध लावलाय किंवा बाकीच्या मेडिकल फॅसिलिटीज वाढलेल्या आहेत किंवा भरपूर काही सोयी सुविधा केलेल्या आहेत. पूर्वी तर माणूस चालत जायचा, नंतर मग सायकल आली, नंतर मग बैलगाडी आली, मग नंतर 2 व्हीलर आली, 4 व्हीलर आली, एरोप्लेन आलं, हेलिकॉप्टर आलं, जहाजं आली, क्रूज आल्या. काय माणसं सुखी झाले काय? कोण सुखी आहे मला सांगा? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तू शोधुनी पाहे. विचारा म्हणाला, सुखी आहे का? थोडंसं काही झालं की आपण रडायला सुरू करतो. आणि म्हणून या ठिकाणी बाहेर पडण्याचा विचार, सहजासहजी आपण बाहेर पडण्याचा विचार करत नाही. किती लोकांचा विचार आहे यातून बाहेर पडण्याचा? सहजासहजी माणसाच्या आयुष्यामध्ये किंवा मनामध्ये हा विचार डोकत नाही की मला यातून बाहेर पडायचं आहे. उलट आम्ही हा विचार करतोय की मला यातच वाढवायचं आणि यात मोठं करायचं आणि मोठं व्हायचं. शास्त्र याच्या पूर्ण विरोधामध्ये आहे की याच्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. पण याच्यासाठी माहीत तर झालं पाहिजे बाबा इथं दुःख आहे म्हणून. त्या दुःखाला सुख म्हणून आम्ही बसलेला आहे. एक जोक सांगतो मी तुम्हाला. एका घरामध्ये एक पाहुणा आला आणि तो पाहुणा जाईना झाला. नवरा बायकोची चर्चा सुरू झाली. म्हणले पाहुणा लवकर गेला पाहिजे घरातनं. 4 दिवस होऊन गेले. 2 दिवसाचा असतो पाहुणा. 4 दिवस झाले. नवरा आणि बायकोने एक आयडिया केले. ते म्हटले, त्यांनी अशी संकल्पना केली आणि जी बायको आहे आणि नवरा दोघांनी भांडण सुरू केलं. काहीतरी कारण काढलं आणि भांडण सुरू केलं. पाहुण्याच्या पुढंच भांडण सुरू केलं. पाहुण्याच्या पुढं भांडण सुरू केलं. भांडायला लागल्यानंतर ते पाहुणा बघायला लागला काय झालं. इतक्यात बायको म्हणाली, बायको काय म्हणाली माहितीच आहे तुम्हाला काय म्हणते ते? आज म्हणली मी स्वयंपाकच करणार नाही. बायको म्हणाली आज म्हणली मी स्वयंपाकच करणार नाही. कुणाच्या पुढे म्हणाली? पाहुण्याच्या पुढे म्हणाली. आणि मोठ्या मोठ्याने रडायला लागली. मोठ्या मोठ्याने रडायला लागली. भांडण झाले दोघांच. रुसून बसलेले आहे. मोठ्याने म्हणते पाहुण्याला चांगला ऐकले. आज म्हणले मी स्वयंपाकच बनवणार नाही म्हणले. असं म्हटल्यानंतर तो जो पाहुणा आहे, पाहुण्यानं हळूच बॅग घेतली. म्हणलं आता काय स्वयंपाक नाही, म्हणलं संध्याकाळी जेवायचं काही बेतच नसणार आहे. पाहुणा निघाला, बॅग घेऊन निघाला. मग ती बाई काय रडायचं थांबेना, कारण तिनं रडायचं काही थांबेना. मग रडायचं थांबेना. इतक्यात नवरा म्हणाला, अगं म्हणलं एवढं रडायला काय झालंय म्हणलं तुला? मी काय तुला खरं मारलं होतं का म्हणले? ती म्हणले मी तर कुठं खरं रडते म्हणले.
पण हे ऐकलं सगळं त्या पाहुण्याने. ज्या पाहुण्याला बाहेर काढायचं होतं घरातून, तो पाहुणा पिशवी घेऊन माघारी आला. म्हणजे तुम्ही कसं काय माघारी आला? मी तर कुठं खरं खरं गेलो होतो म्हणले. हे समजतंय तुम्हाला? सांगण्याचा उद्देश होता की जेव्हा इथून निघण्याचा प्रयत्न कुणाचाच नाही, आणि ज्या वेळेला संत मंडळी या जगावर अवतीर्ण होतात, शास्त्र जेव्हा बोलतं, गीता भागवत, ह्या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही इथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करा. ही दलदल आहे, ही घाण आहे. प्रभुपाद महाराजांचे गुरु भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर हे नेहमी सांगायचे, दिस मटेरियल वर्ल्ड इज जस्ट लाईक अ टॉयलेट. म्हणजे हे भौतिक जीवन म्हणजे एक शौचालय आहे, टॉयलेट आहे. आणि टॉयलेटमध्ये कोण कोण राहू इच्छित आहे? कुणाला राहायची इच्छा आहे? आजकाल आहे इच्छा लोकांना राहण्याची, कारण टॉयलेटला आता महाल बनवलाय लोकांनी. टॉयलेटमध्ये स्क्रीन आल्यात, टॉयलेटमध्ये भरपूर काय काय आलेलं आहे, सांगण्याची आवश्यकता नाही. पण टॉयलेटमध्ये राहणं काही चांगलं आहे का हो? म्हणून हे भौतिक जगत जे आहे ते संडासप्रमाणे आहे, या टॉयलेट सारखं आहे. इथून बाहेर पडण्याचा हुशार व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे. इथेच त्या टॉयलेटमध्ये स्क्रीन लावतोय, मग काय बाट टब बनवतोय, झोपून आंघोळ करतोय, उड्या मारतोय, म्युझिक लावलंय, हे अज्ञान आहे. टॉयलेट हे फक्त टॉयलेट करण्यासाठी आहे. टॉयलेट करायचं आणि निघायचं बाहेर. तिथे टीव्ही लावून पिक्चर नाही बघत बसायचं, आतमध्ये मोबाईल नाही घेऊन जायचं, गाणी नाही ऐकायची. तसं या संसारामध्ये आपला जन्म झालाय तर भक्ती करायची, भजन करायचं आणि पटकन निघायचं. इथे येऊन बाकीची कामं नाही करायची, असा स्पष्ट इशारा भागवतम देते, भगवद्गीता देते. परंतु समजत नाही, म्हणून पुन्हा पुन्हा संत मंडळी प्रकट होतात आणि जीवाला सांगण्याचा प्रयत्न करतात. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आपण इंद्रिय आपली शुद्ध केली पाहिजे. काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, 2-3 गोष्टी समजून घ्या. तसाच फार उशीर पण झालाय आपल्याला, श्लोक फार महत्वाचा आहे. करा, हे जे पंचेंद्रिय आहेत, 5 सेन्सेस, तर आपली जी इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आहेत, हे दिसतात, काही सूक्ष्म आहेत, काही दिसतात. तर याच्या आतमध्ये एक शरीर आहे. एक तर हे पंचमहाभूत तत्वापासून बनलेलं शरीर, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. याच्या आतमध्ये एक शरीर आहे, त्याचं नाव आहे मन, बुद्धी, अहंकार. मन, बुद्धी, अहंकार. आणि त्याच्या आतमध्ये एक आहे, त्याचं नाव आत्मा आहे. आत्मा, आत्म्याच्या वरती हे शरीर आणि याचे शरीर. आपण सध्या जे कार्य करतोय ते फक्त शरीराच्या लेवलवर करतोय, बॉडी लेवलला फक्त, बरोबर आहे. शरीराला काय पाहिजे? भोजन पाहिजे, भोजन दिलं. मनाला काय पाहिजे याचा विचार कोणीच करत नाही. या सूक्ष्म शरीराचा विचार कोणीच करत नाही. आणि म्हणून हे जे मन आहे, तर असं म्हणलेलं आहे, सर्वोपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. नारद पंचरात्रामध्ये म्हटलेलं आहे की ऋषिकेन ऋषिकेश सेवनम, तुम्ही काय करायला पाहिजे? भगवंतानी जी इंद्रिय दिलेली आहेत, या इंद्रियाचा वापर करून तुम्ही काय करायला पाहिजे? भगवंताचीच सेवा करायला पाहिजे, भगवान ऋषिकेशांची सेवा करायला पाहिजे. भगवंताची सेवा केल्यामुळे ही जी इंद्रिय आहेत, जसं आज आमच्या माताजींनी पुऱ्या लाटल्या, भलेही त्यांना भक्ती मार्गातलं काही माहीत नाही, तंत्र मंत्र श्लोक पाठ नाही, परंतु ज्या वेळेला आपण सेवा करतो भगवंतांची, त्यावेळेला हे इंद्रिय शुद्ध होतात आपली सगळी. आणि या इंद्रियाच्या आतमध्ये एक वस्तू आहे, त्याचं नाव आहे मन. ते मन कधी स्वच्छ होतं? भगवंताचं नामस्मरण केल्यानं मन स्वच्छ होतं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. शरीर स्वच्छ झालं सेवा करून, मन स्वच्छ झालं नामस्मरण करून. त्या मनाच्या आतमध्ये बुद्धी पण आहे, त्या मनाच्या वरती बुद्धी आहे. तरी बुद्धी कधी शुद्ध होते? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. जेव्हा आपण गीता भागवत असे शास्त्र वाचतो, भगवंताविषयी ज्ञान घेतो, त्यावेळेला बुद्धी स्वच्छ होते. आणि या बुद्धीच्या वरती आणि अंतिम जो लेयर आहे तो अहंकाराचा आहे. अहंकार जाणं एवढं सोपं नाही. सर्वात शेवटी एक वेळ मन स्वच्छ होऊ शकतं,
पण अहंकार जात नाही लवकर व्यक्तीचा. आणि म्हणून हा अहंकार जो आहे, हा अहंकार जाण्याचा एकमेव मार्ग आहे भक्तांच्या बरोबर राहणे. पण शक्यतो हे राहणं कुणाला आवडत नाही. गुरूंच्या बरोबर राहणे, जे लोक आपल्याला नेहमी करेक्ट करतील, आपल्याला सुधारवण्याचा प्रयत्न करतील, आपल्याला बोलतील, अशा लोकांबरोबर राहण्याचा प्रयत्न जर आपण केला तर अहंकार नष्ट होऊ शकतो. आलं का लक्षात आपल्या? मन, बुद्धी, अहंकार आणि आत्मा. त्या आत्मज्ञान जर त्या आत्म्याला दिलं तर तो आत्मा तृप्त होऊ शकतो. आध्यात्मिक क्रिया, ज्ञान त्या आत्म्याला दिलं तर आत्माही शुद्ध होऊ शकतो. सांगण्याचा उद्देश हा होता की आपलं मन, सर्वात पहिली गोष्ट आपली इंद्रिय, हात, पाय, शरीर, डोळे, जे काही भगवंताने आपल्याला दिलेलं आहे हे सगळं भगवंताच्या सेवेत लावायला पाहिजे. ऋषिकेन ऋषिकेश सेवनम. दुसरं बोला, मन. मनाला शुद्ध करण्यासाठी काय करायचं? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तिसरं बोला, बुद्धी. बुद्धी शुद्ध करण्यासाठी काय करायचं? गीता भागवत, भगवंतांचं नामस्मरण आणि भगवंतांबद्दल ऐकायला पाहिजे. तिसरं अहंकार. अहंकार जाण्यासाठी काय करायला पाहिजे? वरिष्ठ भक्तांबरोबर राहायला पाहिजे, जे आपल्याला करेक्ट करतील, सुधारवण्याचा प्रयत्न करतील. बघा, आपल्याबरोबर जर आपण एखाद्या गुरूंच्या संपर्कामध्ये असाल आणि समजा आपलं काही चुकलं तर ते आपल्याला सांगतील, बिनधास्त सांगतील की तुमची चूक होते, तुमचा अहंकार थोडा कमी होऊ शकतो. हे काही उपाय आहेत की याच्यामधून आपण बाहेर पडण्याचा उपाय आहे, त्या मनाला स्वच्छ करण्याचा उपाय आहे. आणि म्हणून मनुष्य जीवनामध्ये या 2-4 गोष्टी आपण करायला पाहिजे. एकतर मन स्वच्छ करायला पाहिजे, इंद्रिय स्वच्छ करायला पाहिजे, बुद्धी स्वच्छ करायला पाहिजे, अहंकार कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण शक्यतो या जगामध्ये असं घडतच नाहीये. इतक्या साधनं, इतक्या फॅसिलिटीज बनलेल्या आहेत की ज्या मनाला खराब करतात, इंद्रियाला खराब करतात, बुद्धीला खराब करतायत, अहंकार वाढवतायत. या जगामध्ये असा एखादा व्यक्ती आहे का तुमच्या आयुष्यामध्ये की जो तुम्हाला समजावून सांगेल की बाबा तू हे चुकतोयस किंवा हे करायला पाहिजे तू? जनरली लोक अहंकार वाढवण्याच्या नादामध्येच आहेत सगळे, प्रत्येक जण. आणि सगळ्या सोयी सुविधा मनाला बिघडवणाऱ्याच तयार झालेल्या आहेत या जगामध्ये. आणि म्हणून इथं असं म्हणलेलं आहे की आपला जो जन्म आपल्याला भेटलेला आहे हे मन स्वच्छ करण्यासाठी. अंतकाळी जर मन स्वच्छ नाही झालं, या मनामध्ये विकार राहिला, तर मग म्हटले पुन्हा जन्म घ्यावा लागेल. A for apple, B for ball, C for cat, D for dog. ते सगळं पुन्हा शिकावं लागेल. You will get next birth. आणि म्हणून आपण इथं असं म्हटलेलं आहे, आजच्या तात्पर्यामध्ये वर्णन आहे. असं कृष्णराज कविराज गोस्वामी म्हणतात, काय मनुष्य जन्म भेटला मला, माझ्यापेक्षा त्या विष्ठेमधला किडा पण चांगला. विष्ठेमधला किडा पण चांगला म्हणे. म्हणजे का बरं विष्ठेमधला किडा का चांगला? तर किडा बोलतो, विष्ठा खातो किडा आणि परिसर स्वच्छ ठेवतो. किडा विष्ठा खाऊन परिसर स्वच्छता करतो आणि मनुष्य काय सगळं काही खाऊन परिसर घाण करतो. असं एका संतांचं म्हणणं आहे, माझा जन्म किती बेकार आहे, सगळी दुनिया खातो आणि परिसर अस्वच्छ करतो. हा किडा विष्ठेमधला माझ्यापेक्षाही चांगला आहे की तो विष्ठा खातो आणि सगळी स्वच्छता करतो. आणि म्हणून मनुष्य जन्माचा काहीतरी वेगळा उद्देश आहे. खाएंगे पिएंगे आयश करेंगे और क्या, यमराज के दंडे पड़ेंगे तब समझ में आएगा क्या और क्या. अंतकाळ फार भयानक आहे. आणि म्हणून इथं वर्णन आहे की फक्त खायचं, प्यायचं, झोपायचं याच्या पलीकडे काहीतरी मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. आणि तो जर जाणता नाही आला आपल्याला, तर मग राधा मनुष्य जन्म पाईया, राधा कृष्ण ना भजिया, जानिया सुनिया विष खाईनो. नरोत्तम दास ठाकूर म्हणतात,
तुम्ही मनुष्य जीवन जर भेटलं पण तुम्ही राधाकृष्णाचं भजनच नाही केलं, जाणून बुजून विष खाल्ल्याप्रमाणे आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, भगवद्गीतेमध्ये तो श्लोक आलाय 7व्या अध्यायामध्ये 15वा श्लोक आहे. नमाम दुष्कृतनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मानुषीम माया अपरत ज्ञाना आसुरम भावमाश्रिता. त्याच्यामध्ये तर असं म्हणलेलं आहे की मनुष्य तो नराधम आहे. कसा नराधम आहे? नराधम कुणाला म्हणलेला आहे? जो मनुष्याच्या जन्माला तर आलाय, मनुष्याचं रूप तरी घेतलेलं आहे, परंतु त्याला जे अपेक्षित कार्य आहे ते करत नाहीये. कोणाला नराधम म्हणलं? भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, प्रभुपाद म्हणतात की जो भगवंतांना विसरून भौतिक प्रगती भरपूर केलेली आहे. तुमची भौतिक प्रगती भरपूर आहे, तुमचा बंगला आहे, गाडी आहे, मुलं इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, तुमच्याकडे भरपूर शेती आहे, मान सन्मान प्रतिष्ठा सर्व काही गोष्टी आहेत, परंतु तुम्हाला भगवंत माहित नाही. झिरो. तुमचं युअर लाईफ इज झिरो. विदाउट गॉड एव्हरीथिंग इज झिरो. भगवंताशिवाय सगळं शून्यच आहे. आमचे गुरु महाराज नेहमी सांगतात, एवढा मोठा शून्य आहे म्हणे, एवढा मोठा शून्य. शून्य काही एवढा काढला काय, एवढा काय, एवढी शून्याची किंमत. त्या शून्याला काही किंमत आहे का? शून्याची किंमत किती? शून्यच. त्या शून्याला काहीच किंमत नाही जोपर्यंत त्या शून्याच्या पुढं आपण एक लावत नाही. पण एक लावला की त्या शून्याची किंमत वाढत जाते. मग त्याच्यावर परत तुम्ही किती शून्य द्या, 10 होतं, 100 होतं, 1000 होतं, लाख होतं, पण जोपर्यंत एक नाहीये तोपर्यंत शून्य शून्यच आहे. तसं मनुष्य जीवनामध्ये जोपर्यंत भगवंत नाहीये जीवनामध्ये तोपर्यंत आयुष्य शून्यच आहे. तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही पदव्या करा, कितीही मोठे व्हा. आणि म्हणून तो पहिला नराधम सांगितला, ज्याने भौतिक प्रगती भरपूर केली आहे पण भगवंताविषयी त्याला काहीच नॉलेज नाहीये, तो व्यक्ती नराधम आहे. नराधम म्हणजे मराठीमध्ये नीच आहे, असं भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे. नर अधम, मनुष्यामध्ये अधम नीच आहे असं तसं म्हटलंय. आणि दुसरं म्हटलेलं आहे की जो आध्यात्मिक गोष्टींचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेतो तो पण नराधम सांगितलेला आहे. म्हणजे आता आजकाल आहे ना, धर्माच्या गोष्टी चालतात, बऱ्याच लोक म्हणतात की आम्ही देव करतो, आम्ही देवाला मानतो, आम्ही हे करतो, आम्ही गौरी बसवतो, आम्ही गणपती बसवतो, आम्ही उपवास करतो, आम्ही हे करतो, आम्ही तीर्थयात्रा करतो. कशासाठी करतो? स्टेटसला ठेवण्यासाठी मोबाईलवरती. थोडंफार पूजा केली की लगेच गाणं लाव, जय जगदीश हरे, अरे घे रे, नीट घे रे, फोटो घे रे, लगेच स्टेटसला ठेवायला पाहिजे तुला. स्वतःचा आनंद वाढवण्यासाठी जर देवदेव करत असाल, भक्ती करत असाल, तो पण नराधम आहे म्हणून सांगितलेला आहे. तो नीच आहे थोडक्यात. आणि तिसरी व्याख्या सांगितली प्रभुपादांनी, नराधम कुणाला म्हणायचं तर जो व्यक्तीवर गर्भसंस्कार झाले नाहीत. गर्भसंस्कार समजते सगळ्यांना माहिती आहे. तर ज्याच्यावर गर्भसंस्कारच चांगले झाले नाहीत तर तो व्यक्ती जन्मताच नीच आहे म्हणे. तसं बघायला गेलं प्रभुपादांनी स्पष्ट लिहिलंय, 99.9%, 99.9% सगळे लोक नराधमच आहेत. कारण तिथं स्पष्ट म्हटले ज्याच्यावर गर्भसंस्कार झाला नाही तो नराधमच आहे. आणि मग आता या अशा पद्धतीनं गेलं तर सगळेच आपण नराधमामध्ये आलो. पण नशीब आहे की इथे येऊन सुद्धा जर समजलं की कशासाठी मनुष्य जीवन भेटलेलं आहे तर मग मात्र त्यातून बाहेर पडू शकतो. लक्षात आलं का तुमच्या? नराधम बनायला नाही पाहिजे आपण. तर आपण तर उत्तम नरोत्तम बनायला जीवन आहे, नराधम नाही. तर अशा प्रकारे हे जे भौतिक जीवन आहे, शंकराचार्य आदिशंकराचार्य त्यांच्या चर्पट पंजरिका स्तोत्रमध्ये सांगतात, सर्वांना माहिती आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पाहि पारे मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. काय म्हटलेलं आहे? पुनरपि जननम पुनरपि मरणम. पुन्हा 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये, पुन्हा मरायचं, म्हातारं व्हायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा आईच्या गर्भामध्ये प्रवेश करायचा, पुन्हा शिक्षण घ्यायचं, पुन्हा मोठं व्हायचं, पुन्हा मरायचं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. कित्येक वेळा आम्ही आईच्या गर्भामध्ये अडकलेला आहे. आईचा गर्भ म्हणजे फक्त मनुष्याचा किंवा स्त्रीचाच नाही,
तर कदाचित आम्ही हत्ती असू, कधी कधी आम्ही मुंगी असू, कधी आम्ही झुरळ असू, कॉक्रोच, काही असू शकतो आम्ही. मग अशा कित्येक आईच्या गर्भामधून आम्ही प्रवेश करत करत आता इथं मनुष्य जन्म भेटलेला आहे. आणि मग अशा या माणसाला ते आदिशंकराचार्य याच्यामध्ये वर्णन करतायत. इह संसारे खलु दुस्तारे कृपया पाही पारे मुरारे. अरे त्या मुरारीचं, त्या श्रीकृष्णाचं तू काय बघतोस की नाही, दर्शन करतोस की नाही, त्याचं भजन करतोस की नाही? अरे मूर्खा, त्या गोविंदाचं भजन कर. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ मते. अरे मूर्खा, त्या गोविंदाचं भजन कर, असं शंकराचार्य सांगतात. तर मनुष्य जीवनामध्ये भगवंताचं भजन जर आपण नाही केलं तर सगळं व्यर्थच आहे. भरपूर बाकीच्या गोष्टी आहेत, पण भक्त नाही बनलो तर व्यर्थ आहे असं म्हटलंय. आणि म्हणून ही इंद्रिय शुद्ध करण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे. याची एक सुंदर मी कथा सांगणार आहे तुम्हाला, की मनुष्य जीवनामध्ये काय करायला पाहिजे आणि काय केल्यानं सुख होऊ शकतं. श्रीमद भागवतामध्ये 9व्या स्कंदामध्ये ही कथा येते राजा ययातीची. नहुष राजा होता, त्याचा हा मुलगा ययाती. ययातीची कथा कधी तुम्ही ऐकली का? कोणी कोणी ऐकली? हात वरती करा. ययाती महाराजांची कथा 1-2 जणांनी ऐकली. ध्यानपूर्वक ऐका. ययाती महाराज फार शक्तिशाली राजा होते. आणि ययाती महाराजांना त्यांच्या जीवनामध्ये एक घटना घडते. एकदा जंगलामध्ये जात असतात, ते घोड्यावर बसलेले होते, घोड्यावर बसून चालले होते. आणि त्यावेळेला घटना घडते. ती घटना अशी आहे, शुक्राचार्य हे राक्षसांचे गुरु आहेत. देवतांच्या गुरूंचं नाव काय? बृहस्पती. आणि राक्षसांचे जे गुरु आहेत शुक्राचार्य. या शुक्राचार्यांची एक मुलगी आहे, तिचं नाव आहे देवयानी. काय नाव आहे? देवयानी. आणि ही जी देवयानी आहे, ब्राह्मण, शुक्राचार्य ब्राह्मण आहे. आणि दुसरा एक राजा आहे, त्या राजाला एक मुलगी आहे, तिचं नाव आहे शर्मिष्ठा. काय नाव आहे? ही जी देवयानी आहे आणि ही शर्मिष्ठा आहे, अशा दोघी मैत्रिणी होत्या. देवयानी आणि शर्मिष्ठा आणि त्यांच्या काही मैत्रिणी, त्या दासी, कन्या, हे सगळे मिळून गेले होते एका नदीमध्ये, सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी. स्नान करत असताना असं वर्णन भागवतामध्ये आहे, आकाश मार्गामधून उमाशंकर चालले होते. आकाश मार्गामधून महादेव आणि पार्वती विमानामध्ये बसून चालले होते. त्यावेळेला त्यांना पाहिल्यानंतर या सर्व स्त्रिया ज्या आहेत यांनी पटकन लाजल्या आणि लाजून त्यांनी काय केलं, काठावरती आल्या, नदीच्या काठावरती आल्या. मग सर्व स्त्रियांनी आपले आपले कपडे काढून ठेवले होते. शर्मिष्ठा तर राजकन्या आहे, देवयानी तर ते गुरुची मुलगी आहे, आपल्या ब्राह्मण कन्या आहे. मग इतक्यात काय झालं, शर्मिष्ठाने काय केलं, चुकून त्या देवयानीचे कपडे घातले. देवयानीचे कपडे घातले. देवयानीला राग आला, कारण देवयानीचे वडील तिच्या दरबारामध्ये कामाला होते राजाच्या, परंतु ब्राह्मण होते ना, गुरु होते, तिला अभिमान होता. देवयानी शर्मिष्ठेला बोलली, तू माझे कपडे घातलेच कस काय? दोघीचं भांडण लागलं. दोघीचं भांडण लागल्यानंतर ते म्हणले, ठीक आहे, मी तर राजाची कन्या आहे म्हणे, तुझे कपडे एवढे घातले चुकून म्हणून काय बिघडलं म्हणले. एकमेकीची केस धरून भांडण जोरात सुरू झालं त्या दोघींचं. आणि या भांडणामध्ये तिने त्या ब्राह्मण कन्येला विहिरीमध्ये ढकलून दिला. कोणाला? देवयानीला. मग देवयानीला पाण्यामध्ये ढकलून दिलं आणि विहिरीमध्ये पडली देवयानी. आणि पडल्यानंतर ती ओरडायला लागली, वाचवा वाचवा वाचवा, कुणीतरी वाचवा, मला ओरडायला लागली. तिकडे कुणीच नाही. मग त्यावेळेला घोड्यावरून जात असणारा हा, बोला, ययाती महाराज, यांच्या कानावर किती शब्द आले, वाचवा वाचवा वाचवा. आणि ययाती महाराज घोडा थांबवला आणि त्या विहिरीमध्ये गेले तिकडं. आणि त्यांनी पाहिलं तर आतमध्ये अतिशय सुंदर एक कन्या आहे आणि तिच्या अंगावर वस्त्र पण व्यवस्थित नाहीये, कारण यांची
कपड्यावरूनच भांडणं झाली ना, इतकी सुंदर आहे. आणि ती अशी त्या विहिरीमध्ये अडकलेली आहे आणि वरून हे ययाती महाराज आतमध्ये पाहतायत त्या सुंदर कन्येला. पाहता क्षणीच त्यांना ती हवीशी वाटायला लागली. आणि ती तर ब्राह्मण कन्या आहे, हा क्षत्रिय राजा आहे. पूर्वी ब्राह्मण क्षत्रिय असा विवाह नाही, असं क्षत्रिय ब्राह्मण असे विवाह नाहीत, वेगवेगळे. तरी त्यात पण प्रकार आहे. तुम्ही जर क्षत्रिय असाल तर ब्राह्मणाशी विवाह करू शकायचे, पण जर ब्राह्मण आहे तो शूद्राशी विवाह नाही करत आहे, असं काही प्रथा होती. हा ययाती महाराज यांनी पाहिलं खाली, त्यालाही ती आवडली. परंतु आता एक अबला स्त्रीला हात तर दिला पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं, हात दिला. जसा हात दिला त्या हाताला धरून ती वरती आली विहिरीतून वरती आली. आणि विहिरीतून वरती आल्यानंतर देवयानी म्हणाली, तुम्ही मला स्पर्श केलेला आहे, मी ब्राह्मण कन्या आहे, तुम्ही मला स्पर्श केलेला आहे, त्यामुळे आता मला इतराशी कोणाशी विवाह करता येत नाही. आता विवाह तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल. मी काय बलामत आली, आता विहिरीतून वाचवलं ते वाचवलं, आता लग्नही करा. पण राजकुमारालाही ती आवडली होती, म्हणून ययाती महाराजांनी सगळे वडिलांकडे गेला मॅटर, आणि मग शुक्राचार्यांकडे गेला. नावं लक्षात येत आहेत तुमच्या? शुक्राचार्यांकडे गेले, आणि शुक्राचार्यांकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी शुक्राचार्य म्हणले ठीक आहे लग्न करा. लग्न लावून दिलं. शुभमंगल सावधान, त्या दोघांचं लग्न लावून दिलं. एक ब्राह्मण कन्या आणि एक क्षत्रिय राजकुमार. पुढे काय होतं बघा, दोघांचं लग्न लागलं. पण या ठिकाणी जे भांडण झालं होतं कुणाचं, दोन मुलींचं, शर्मिष्ठा आणि देवयानी, हे भांडण झालं होतं. त्यावेळेला ते भांडण राजाकडे गेलं होतं. आणि राजाकडे गेल्यानंतर ही जी राजकुमारी आहे शर्मिष्ठा, या राजकुमारीला हे भांडण मिटवण्यासाठी राजाने काय केलं होतं, त्या देवयानीची दासी बनायला सांगितलं होतं. म्हणले चुकलं आमच्या मुलीचं, तुमच्या मुलीचे कपडे घातले, त्याच्या बदल्यामध्ये ती आता दास्यत्व स्वीकारेल, म्हणून देवयानीची दासी केलं होतं त्यांना. आणि लग्न झाल्यानंतर काय होतं, ज्या दासी असतात, कोणीतरी आपल्याकडे कसं पुरवली पाठवतं आपण, किंवा तसं नाही, पूर्वी काय असायचं, एखादी जर मुलगी चालली राजकुमारी, तर तिच्या दासी पण तिकडे जायच्या. या देवयानी बरोबर दासी म्हणून त्या शर्मिष्ठीला पाठवलं, राजकुमारीला पाठवलं. सीन सगळ्यांच्या लक्षात येतोय. देवयानी आणि ययाती महाराजांचं लग्न झालंय, आणि दासी म्हणून या शर्मिष्ठीला पाठवलं. शर्मिष्ठा सुद्धा अतिशय सुंदर आहे दिसायला. देवयानी पासून ययाती महाराजांना मुलगा झाला, आणि मुलगा झाल्यानंतर ययाती महाराज जे आहेत हे पाहिल्यानंतर त्या शर्मिष्ठेलाही वाटलं मलाही एक मुलगा पाहिजे. आणि म्हणून तिने नकळतपणे त्या महाराजांकडे याचना केली की मलाही तुमच्यापासून मुलगा पाहिजे. आणि ती सुंदर असल्यामुळे तिच्या मोहामध्ये पडले ययाती महाराज, आणि ययाती महाराजांपासून तिलाही मुलगा झाला, दासीला. आता मात्र देवयानीची तळपायाची आग मस्तकाला गेली. एक तर म्हणले ही दासी आहे, आमच्या दोघीचं भांडण झालं होतं, त्याला दासी म्हणून मी आणलंय, आणि तिच्यापासून मुलगा झालेला आहे म्हटले. आता मात्र ही रागावली, आणि रागवल्यानंतर स्त्रिया कुठं जातात, माहेरी. देवयानी माहेरी गेली, आणि माहेरी गेल्यानंतर देवयानीने वडिलांना सगळं सांगितलं. म्हणले हा माणूस नालायक आहे जावाय तुमचा. तर बघा म्हणे काय केलंय, तात्काळ शुक्राचार्यांनी शाप दिला. काय म्हणले शुक्राचार्य, म्हणजे तात्काळ म्हणे तू म्हातारा हो म्हणले. ते म्हातारा झालं ययाती महाराज, आणि तुझी काम वासना नष्ट होईल म्हणे. त्याला शापच देऊन टाकला. म्हटले एवढी सुंदर बायको असताना देवयानी अप्सरेसारखी, त्या दासी बरोबर तू पुत्र प्राप्त केलेला आहेस म्हणे, तू म्हातारा हो म्हणे, तुझी वासनाच नष्ट होईल म्हणे, असा शाप देऊन टाकला. आणि ययाती महाराज घाबरले, रडायला सुरू केलं त्यांनी. म्हटले महाराज महाराज महाराज, छोट्याशा चुकीसाठी एवढी मोठी शिक्षा, मला म्हातारा बनवलं तुम्ही. आणि मग ते ययाती महाराज रडायला लागले. मग देवयानी म्हणले असू द्या, काही जरी झालं तरी माझा नवराच आहे म्हणे, थोडंसं काहीतरी त्यांना
उपशाप दिला त्याने. म्हणले तू म्हातारा तर होणार, म्हणले मी शाप मागायला घेऊ शकत नाही. ध्यानपूर्वक ऐका. पण म्हटले तुला एक वरदान मी देतो, म्हटले तू दुसऱ्याचं तारुण्य विकत घेऊ शकतोस, पुसणं घेऊ शकतोस आणि भोग करू शकतोस म्हटले. बापरे. आणि मग ययाती महाराजांना म्हणले हा थँक्यू, म्हणले थँक्यू व्हेरी मच, बरं झालं. पण मला सांगा, आज या घडीला एखादा म्हातारा व्यक्ती ज्याची इंद्रिय शिथिल झालेली आहे, तो एखाद्या तरुण व्यक्तीकडे गेला आणि म्हणला मला तुझं तारुण्य दे म्हणून, कोणी देईल का हो? कोणी देईल का? आणि त्या काळामध्ये सुद्धा कोणी दिलं नाही. या ययाती महाराजांना 5 मुलं होते. आता शेजारचा किंवा रस्त्यावरचा माणूस तरी तारुण्य देणार नाही कधीच. दिलं तर मुलं देतील, मुलांसाठी एवढं कमवून ठेवली प्रॉपर्टी. त्या 5 मुलांकडे ते गेले. पहिल्या मुलाकडे गेले, म्हणले बाबा आता तर लग्न झालंय, म्हटले माझं, तुम्ही तारुण्य मागायला लागलाय. दुसऱ्या मुलाकडे गेले, दुसराही म्हणला एक्स्ट्रीमली सॉरी बाप्पा. तिसऱ्याकडे गेला, तिसऱ्यालाही तसंच म्हणले नाही मी तारुण्य देऊ शकत नाही. चौथ्याकडे गेले, ते म्हणले मी तारुण्य देऊ शकत नाही. 5व्याकडे गेले, ते म्हणले बाबा, त्याचं नाव होतं पुरू. काय नाव होतं? म्हणले बाबा तुम्ही मला जन्म दिलाय म्हटले, तर म्हटले मी हे शरीर पण तुमचंच आहे म्हटले, तुम्हाला माझं तारुण्य घेऊन तुम्ही जर आनंदी होत असाल तर म्हणले मी द्यायला तयार आहे म्हटले माझं तारुण्य. पण ती वासना एवढी त्या ययाती महाराजांची भोग करण्याची की त्या लहान मुलाचं, 5 नंबरच्या मुलाचं तारुण्य घेतलं आणि तो पुरू जो आहे तो म्हातारा झाला आणि बाप तरुण झाला. कथा कुणाकुणाला कळाली इथपर्यंत हात वरती करा, म्हणजे पुढचं सांगायला बरं, नाही तर तुम्हाला काय कळलं नाही तर मग अवघड व्हायचं. हात वरती करा. इथपर्यंत कळालंय का? ओके, नो प्रॉब्लेम. म्हातारा बाप तरुण झाला आणि मुलाचं तारुण्य कशासाठी? ए जवानी है दिवाणी. तारुण्यामध्ये भोग करायचा आहे ना. म्हणले आता काय तरुण पण आहे, म्हटले आता तर लग्न केलं होतं, म्हणले मी एक मुलगा झालाय तर म्हातारं केलंय मला. भोग करण्यासाठी मनुष्य जीवन आहे, तो केला पाहिजे. आणि म्हणून तो ययाती महाराजांनी तारुण्य स्वीकार केलं. आणि पुढं काय झालं? 1000 वर्ष पूर्वी लाईफ जास्त होतं, जीवन जास्त होतं, आयुष्यमान. 1000 वर्ष त्या देवयानीशी त्यांनी भोग केला, संसार केला तरुण राहून. पण तरी मन भरलं नाही त्याच. ही वासनाच अशी आहे की मनच भरत नाही. त्या ययाती महाराजांचं मनच भरलं नाही. 1000 वर्ष आपल्या पत्नी बरोबर राहून सुद्धा. पण 1000 वर्ष झाल्यानंतर थोडस भगवंताच्या कृपेने वैराग्य प्राप्त झालं ययाती महाराजांना. त्याला एकदा टेन्शन आलं. म्हणजे काय करतोय मी? 1000 वर्ष झालं माझ्या पत्नी बरोबर भोग करतोय तरी मन संतुष्ट होत नाही. म्हटले मनुष्य जीवनाचा उद्देश तरी काय आहे? कधी कधी खाऊन 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 एकच वस्तू कंटाळा येते की नाही. एक तुम्हाला पाटी भरून गुलाबजामुन दिले, प्लेटवर ठीक आहे हो, पाटी भरून गुलाबजामुन रोजच दिली तर खासाल का तुम्ही? आंबे फक्त मे महिन्यामध्ये येतात म्हणून चांगले वाटतात, वर्षभर आंबे यायला लागले चांगलं वाटणार नाही. बरेच लोक आत्ताच कंटाळलेत आंब्याला, महिना झाला आंबे खातात. म्हणले 1000 वर्ष बायको बरोबर राहिल्यानंतर त्यांना थोडस म्हटलं की हा थोडस आता. आणि मग एक सुंदर कथा त्यांनी सांगितली आपल्या बायकोला, देवयानीला. रूपक कथा सांगितली. एक होती बकरी, शेळी, एक होता बोकड. आणि एकदा असं झालं की ती शेळी गेली होती जंगलामध्ये चरायला आणि तिला वाटलं विहिरीमध्ये पाणी आहे, म्हणून त्या विहिरीमध्ये ती गेली. त्या विहिरीमध्ये ती शेळी पडली आणि तिकडून चालला होता एक बोकड. आणि त्या बोकडाला आवाज ऐकायला आला शेळीचा. मग त्या बोकडाने शेळीला हात दिला, मग ती शेळी वरती काढली. शेळीवरती काढली, मग शेळी बरोबर लग्न झालं, बोकडाचं लग्न झालं. आणि मग ते बोकड आणि शेळी सुखाने नांदायला लागले. पण इतक्यात एक घटना झाली, त्याला दुसरी एक शेळी पसंत पडली बोकडाला.
आणि म्हणून तो बोकड जो आहे तिच्याबरोबर लग्न केलं, दुसऱ्या शेळीबरोबर लग्न केलं बोकडाने. म्हणून पहिली शेळी वडिलांकडे गेली, त्या पहिल्या शेळीच्या वडिलांनी शाप दिला, तात्काळ बोकडाला म्हातारं केलं, बोकड रडायला लागला. नंतर त्याला शाप चांगलं सांगितलं, बाबा ठीक आहे, दुसऱ्या तुझ्या मुलाचं तारुण्य जर तू घेणार, कोणाचं तारुण्य कोण देणार असेल तर तू तरुण होऊ शकतोस. मग हा बोकड आपल्या मुलाकडे गेला आणि मग त्याने त्या बोकडाचं तारुण्य उसनं घेतलं आणि त्या बोकडाने 1000 वर्ष संसार केला त्या बकरी बरोबर, शेळी बरोबर. तरी सुद्धा त्या बोकडाचं मन भरलं नाही. ही कथा कोणी सांगितली? ययाती महाराजांनी कथा सांगितली. कोणाला सांगितली? आपल्या बायकोला सांगितली. आणि त्यामुळे म्हणले, आता म्हणले संसारातनं निवृत्ती घेतो म्हटले. निवृत्ती काय? रिटायरमेंट घ्यायची म्हणले संसारात. आणि मग हे ययाती महाराजांनी संन्यास घेतला, असं वर्णन आहे भागवतामध्ये. संन्यास घेतला आणि त्यांना मोक्ष प्राप्त झाला. मोठी कथा येते भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये. सांगण्याचा उद्देश हा होता की माणसाला वैराग्य शक्यतो येत नाही मनुष्य जीवनामध्ये. वैराग्य येण्यासाठी अभ्यास करावा लागतो. सहजासहजी काही एखादं प्रवचन ऐकून किंवा एखादं माळ नामस्मरण करून, एखादी यात्रा करून लगेच वैराग्य येत नाही. वैराग्य येण्यासाठी भरपूर अभ्यास करावा लागतो. भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे याचं. म्हणजे वैराग्य त्या ययाती महाराजांना 1000 वर्ष भोग केल्यानंतर थोडंसं वैराग्य आलं त्यांना. पण वैराग्य जर उत्पन्न होत नसेल तर मग अवघड आहे. कारण त्या त्यागामध्ये सुद्धा सुख आहे. असं म्हणले, भोगामध्ये दुःख आहे, त्यागामध्ये सुख आहे. मी बऱ्याच वेळेला हे उदाहरण देतोय. एक 10 मुलं आहेत, अतिशय म्हणजे अंगावर कपडे नाही आहेत, फार गरीब आहेत आणि त्यांच्याकडे 10 दिवस झालं उपाशी आहेत. अशी 10 मुलं तुमच्या जवळ आलेले आहेत आणि इतक्यात तुमच्या आवडीची एखादी वस्तू, गुलाबजामुन आहे समजा, एक प्लेट भरून तुमच्या पुढे आलेली आहे, तुम्ही उपाशी आहे कालपासून. आणि मग त्यावेळेला त्या 10 मुलं तुमच्याकडे आले, तुम्ही खाणारच होता ते गुलाबजामुन. इतक्यात ते 10 मुलं तुमच्याकडे आले आणि मग म्हटले तुम्ही काय करा. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर त्या 10 मुलांना ते 10 गुलाबजामुन द्या किंवा ते 10चे 10 तुम्ही खावा. काय करायचं? पण त्यावेळेला जेव्हा त्याग करतो, त्याग केल्यानंतर जी भावना आहे, त्यामध्ये जे सुख आहे, त्या सुखाचा शोध आपण घ्यायला सुरू केलं पाहिजे. आपण भोगून 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 ते सुख मिळते का बघतोय. तुम्ही जर ते 10 गुलाबजामुन 10 मुलांना दिले ना, तुमच्या मनामध्ये जो आनंद होईल ना, ते जे सुख आहे ना, ते सुख घ्यायला पाहिजे. 10च्या 10 तुम्ही खाल्ले तर पण आनंद मिळेल, पण तो इतका जास्त नाही जेवढा त्या मुलांना दिले. कालचीच घटना मी तुम्हाला सांगतो. आम्ही काल अहोबिलमला गेलो होतो, तर जिकडे भगवान नरसिंह प्रकट झाले. परवा दिवशीचीच घटना आहे. आंध्र प्रदेशमध्ये अहोबिलम नावाचं ठिकाण आहे. तर काळे प्रभूजी, संत शिरोमणी तुकाराम प्रभूजी, आम्ही 3 जण होतो. संकर्षण होता. तर एकादशीचा दिवस आहे आणि एकादशी म्हणजे आपल्याकडे निर्जल. म्हणलं अधिक महिन्यातली एकादशी आहे, अहोबिलम सारखं पवित्र तीर्थक्षेत्र आहे, तर मी सांगितलं की आज निर्जल आहे. रात्रीपासूनच सांगून ठेवलं. आणि मग गुरुजी यांना पण निर्जल करावं लागली माझ्यामुळे. जवळजवळ 15 ते 20 किलोमीटरचा डोंगर आहे. एवढं सगळं सकाळी 6ला सुरू केलं होतं, दुपारी 12 वाजल्या. अंगातनं 2-4 लिटर पाणी बाहेर पडलं, घाम सगळा. गुरुजी म्हणले, अहो आतमध्ये तर पाण्याचा थेंब पण नाही प्रभूजी, घाम पण पडलाय बाहेर, आता तरी पाणी पिऊ द्या. पण थोडंसं मी त्यांना प्रेमापोटी माझ्या, तर त्यांना मी अडवलं. नाही म्हणलं, आज पाणी प्यायचंच नाही म्हटलं. आणि मग पाणी नाही पिले. मग 12-1 वाजता फार त्रास झाला त्यांना, कारण एवढं पाणी बाहेर पडलं होतं. एवढं चढून, एवढं फार भयानक चढाई होती ती डोंगरावरती. त्यानंतर बरोबर 12ला मी ते बंद केलं आणि 1:30 वाजता तर आम्ही तिथनं निघालो. त्या तिथून 1:30 वाजता निघालो. 600 किलोमीटरचा प्रवास आहे महूदपर्यंतचा. नॉनस्टॉप गाडी आली 600 किलोमीटर. रात्री 1:30 वाजला इथं. 12 तासाचा प्रवास, 6 तास डोंगरावची चढाई, 12 तासाचा प्रवास, तरी पाण्याचा थेंब नाही. आणि परत रात्र काढली, घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी
सकाळी मग 6 वाजता पाणी प्यायचं होतं. तो जो आनंद आहे, ते जे सुख आहे, ती जी भावना आहे, ती शब्दामध्ये वर्णन नाही करता येते. आता माईक दिला तर भरपूर बोलतील, पण देणार नाही तिथे, कारण वेळ संपलेला आहे. माझा वेळ संपलेला आहे. त्यागामध्ये सुख आहे. त्याविषयी काय मी खाऊ पण शकलो असतो, भरपूर काही खाल्लं असतं, पण मी जेव्हा त्याग करतो ना, तेव्हाची एक भावना आहे ना, भावना पाठीमागं जी भावना असते ना, त्यामध्ये भरपूर आनंद असतो. आनंद आहे की नाही? जास्त ते म्हणले, अहो कसं काय शक्य झालं मलाच नाही कळत आहे. एवढं चाललो पण, एवढं ट्रॅव्हलिंग पण केलं आम्ही, 12 तास प्रवास केला, ड्रायव्हिंग केलं, आणि पाण्याचा एक थेंब पण नाही घेतलेला आहे. अक्षरशः एक थेंब पण नाही घेतलेला पाण्याचा. परवा रात्री कधी पाणी पिलेलं, आणि तरी सुद्धा काहीच वाटत नाही म्हटले. नॉर्मल आहे म्हणजे, आता काही वाटत नव्हतं. असं नाही असं पेकावून गेलंय, आता काय झालंय असं नाही. पण दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याचं जे टायमिंग आहे, त्यावेळेला जी भावना असते ना, त्याचा जो आनंद असतो, तो पाण्याचा ग्लास तोंडाला लावल्यानंतर, तेव्हा पश्चाताप झाला का तुम्हाला? खरं सांगा, खोटं बोलू नका माईक मध्ये. तुम्हाला पश्चाताप झाला का हे सगळं केल्याचा? चालू करा की माईक. पश्चाताप काही झालं नाही, थोडा पण नाही झाला की उगच मी असं केलं. नाही, आतल्या मनाला विचारा प्रश्न, मी उगच हे केलं असं म्हणा फक्त, की बाबा खरं उपवास कशाला केला, काय कुठनं बुद्धी सुचली त्या प्रभूजी बरोबर गेलो असं म्हणा. नाही, असं काही नाही. उलट खूप आनंद झाला नंतर. सुरुवातीला थोडस मी असं विचार करायचो की आता ते उग्रस्तंभ आपल्याला तिथं जायचं, ते दर्शन करून आलं का पाणी प्यायचं असं मी ठरवलं. मग पुढे एक मंदिर आलं, ते मंदिर दर्शन केलं का परत पाणी प्यायचं असं ठरवलं. असं करत करत प्रभूंनी परत आलो मला मग परत आणि काही पाणी नाही, काही नाही. आणि एवढा प्रवास, आणि पुणे तर अतिशय कठीण प्रवास करून आम्ही निर्जल एकादशी घडली, प्रभूजीमुळे घडली. भक्तांसोबत राहिल्यानंतर खूप म्हणजे आनंद आहे, आणि भक्तांसोबतच आपण ही निर्जल एकादशी करू शकतो. एकटं बसून किंवा असं होऊ शकत हे मला सांगा. ठीक आहे, त्यांचे भरपूर काही असा अनुभव असेल, पण पश्चाताप झाला का तुम्हाला? नाही, पश्चाताप नाही बोलते. त्यागामध्ये सुख आहे, भोगामध्ये दुःख आहे. वाक्य पाठ करून ठेव. तुम्ही जेवढं भोग करणार ना, दुःख येणार. गुलाबजामुन किती खायचे? 4 ठीक आहे. जास्त आवडतात 10 ठीक आहे. तुम्ही तर 25-30 गुलाबजामुन खाल्ले की टॉयलेटमध्ये जाऊन बसावं लागेल तुम्हाला. भोग करण्याचा प्रयत्न केला. आणि आजचा जो समाज आहे, ही जी संस्कृती अशी म्हणत आहे, ही भोगवादी संस्कृती आहे. प्रत्येक गोष्टीचा भोग घ्यायचा, प्रत्येक गोष्टीचा भोग घ्यायचा. त्यामुळे इथे सुख नावाचा संकल्पना इथे अस्तित्वात नाही राहणार. त्याचा विचारही करू. म्हणून म्हणले त्यागामध्ये बोला सुख आहे, भोगामध्ये. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात, महाप्रभू भक्त गणेर वैराग्य प्रधान, यहाँ देखी प्रीता हना गौर भगवान. चैतन्य महाप्रभूंचे शिष्य जे आहेत ते वैराग्य प्रधान आहे. तर वैरागी म्हणायला पाहिजे तर महाप्रभू स्वीकार करतील त्याचं. आणि म्हणून जसं आपल्या शरीराचं तापमान आहे, टेम्परेचर किती असायला पाहिजे बॉडीचं? 37. नाही, जो ताप येतो शरीरात, ताप, तर कधी कधी शरीराचं टेम्परेचर 105 काय म्हणतात, मला जास्त नॉलेज नाही त्याचं. 107च्या वर गेले की माणूस मरतो काय, असं काय आहे? तर 107च्या वर गेलं की काय माणूस मरतो. त्याचे बॉडीचं टेम्परेचर आहे, ते टेम्परेचर मेंटेन राहायला पाहिजे. ते कमी येऊन थंडही पडून जमणार नाही, बॉडीचं टेम्परेचर वाढून पण जमणार नाही. तसं हे जे भोग आहे, तुम्ही म्हणणार मग काय करायचंच नाही का आम्ही? काय तुम्ही सांगायला लागला एवढ्या वैराग्याच्या गोष्टी? करायचं आहे, पण शास्त्राला धरून करायचं आहे. भोग करायचा आहे, पण शास्त्राला धरून करायचं आहे. आम्ही भोग करत नाही का? करतोयच की. कूलर लावला की तुम्हाला आहेच की. मी खातो, चांगले चांगले पदार्थ खातो, मी चांगल्या गाडीतनं फिरतो, सगळ्या गोष्टी करतच आहे ना. ज्याच्यासाठी लोक रात्रंदिवस 8 तास करतायत, त्या मलाही भेटतायत ना. एक प्रकारचा भोगच आहे हा, पण हा भोग सात्विक भोग आहे, भगवंतांच्या सेवेप्रित्यर्थचा भोग आहे. इथे का लक्षात तुमच्या?
म्हणून जो शास्त्राला धरून भोग आहे, जे विचार संतांनी सांगितले त्या पद्धतीचा भोग आहे, जरूर स्वीकार करा. पण मन घडीत भोग जर काढला तुम्ही, देर इज नो लिमिट. ते किती भोग घ्यावं याला काही लिमिटच नाही मंडळी. आणि त्यामुळे आपण सर्वांनी ठरवायला पाहिजे की शास्त्राला धरून जे आहे ते खायला पाहिजे. मनाला वाटेल ते नाही खायला. जसं आपले 4 नियम आहेत. आपण मांसाहार करत नाही, कोणत्याही प्रकारचा नशा पण आपण करत नाही, इवन चहा आणि कॉफी सुद्धा. व्यभिचार करत नाही, परस्त्री परपुरुष संग, आणि 4 बोला काय राहिलं, जुगार, खोटं बोलणं, जुगार खेळणं, या गोष्टी आपण करत नाही. तर हे शास्त्राच्या विरोधामध्ये. तुम्हाला खायचं आहे ना, तुम्ही भरपूर सात्विक पदार्थ खा. तुम्ही गाईच्या दुधापासून भरपूर काही बनवा, भरपूर काही करा, खा. तर हा भोगच आहे, सात्विक भोग. काय म्हटलंय? सात्विक भोग करा. पण मग जीभ दिली देवानं म्हणून किंवा भोगच करायचा आहे म्हणून मग मांसाहार चांगला लागतो, ठीक आहे, चांगला लागतो म्हणून करायचं नाही. येते का लक्षात? याला म्हटलंय इंद्रिय निग्रह. तुम्हाला संग करायचंय, लग्न करा, आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहा, व्यभिचार करू नका. आलं का लक्षात तुमच्या? तुम्हाला जुगार नाही खेळता येणार, खोटं नाही बोलता येणार, नशापान नाही करता येणार कुठल्याही पद्धतीचं. तर सांगण्याचा उद्देश की तुम्ही जेव्हा ही इंद्रिय ताब्यात ठेवण्यासाठी आपण शास्त्रांच्या नियमाचं पालन केलं पाहिजे. आणि इंद्रिय निग्रह म्हटलेला शास्त्रामध्ये, मनाला येईल तो विचार आपण नाही घेतला पाहिजे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, जर तुम्ही शास्त्राप्रमाणे भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे जर वागत असाल तर तो त्यागच आहे एक प्रकारचा. पण जर तुम्ही मनाप्रमाणे वागत असाल तर तो भोग आहे. आणि हा भोग तुम्हाला नरकाकडे घेऊन जाईल, दुःखाकडे घेऊन जाईल. हरे कृष्ण. अशा प्रकारे आजचा श्लोक या ठिकाणी संपतोय. विद्यामच विद्यामचे अविद्यामचे यस्तद वेदो भयं सह अविद्याया मृत्युम तीर्थ्वा विद्या पुष्पते. फार सुंदर आहे. तसं मला फार सांगायचं, माझा वेळ संपला पण, कारण मोठा श्लोक आहे तो. बऱ्यापैकी मी घेतलं आणि पुढच्या वेळेला 12वा होईल, 11वा संपलेला आहे.